नमस्कार. योगेश्वरी दर्शन चॅनलच्या माध्यमातून आम्ही विविध परिसरात जाऊन विविध मुलाखती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेष मला सांगायला आवडेल की आयुष्यात माणसं खूप भेटतील आणि त्या माणसाबरोबर आपल्याला राहायचं कसं आणि त्यांच्याबरोबर वागायचं कसं असा प्रयत्न अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. आणि त्यातच आपण आता नवीन आपल्या योगेश्वरी दर्शन चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर असे व्यक्तिमत्व घेऊन येतो आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे व्यक्तिमत्व आपल्यासमोर आणणार आहोत. म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या उक्तीप्रमाणे जे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था कार्य करते आहे आणि या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये एक प्रगती वर्ग चालतो आणि प्रगती वर्गाच्या माध्यमातून म्हणजेच खोलेश्वर विद्यालयाच्या या प्राथमिक विभागात प्रगती वर्ग अतिशय सुंदर पद्धतीने चालतो आणि त्या प्रगती वर्गाच्या विभाग प्रमुख आहेत अशा वर्षा मुंडे मॅडम यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत, त्यांची खास मुलाखत घेणार आहे. परंतु ही मुलाखत एक वेगळी कशामुळे आहे त्याचं कारण सांगतो आहे की आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनानिमित्त आम्ही ही आपल्यासमोर मुलाखत घेऊन येतो आहे. शिक्षक दिनाच्या सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मॅडम तुम्हाला ही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. आज आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना आपलं जीवन परिचय या ठिकाणी करून देणार आहात, तर तुमचं वेलकम आहे, स्वागत आहे. आपल्यासमोर असं एक व्यक्तिमत्व आहे की जेणेकरून अंबेजोगाई शहरात ज्या शाळेनं आज नाव लौकिक केलेलं आहे आणि ज्या शाळेमध्ये विविध उपक्रम आणि एक नावारूपाला येणारे कमी कालावधीतील ही शाळा आणि या शाळेच्या विभाग प्रमुख असणाऱ्या अशा या वर्षा मुंडे मॅडम यांच्याशी आपण आज खास आपल्यासमोर बातचीत करतो आहे, मुलाखत घेऊन येतो आहे. कारण मला एकच सांगायचं आहे की आपल्याकडे मुलं आहेत आणि मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर कुठली शाळा निवडायची त्या संदर्भातसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचं कारण सांगतो आहे की आपल्याकडे मुंडे मॅडम जे आहेत त्यांचं कार्य खूप वेगळं आहे आणि हे कार्य आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न मी या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. तर यस, नमस्कार पुन्हा एकदा आपल्याला. मॅडम आपण आज तुमचा जीवन परिचय जो आहे तुम्ही जी सुरुवात केलेली आहे आणि पहिल्यांदा मी तुम्हाला विचार की तुमचा परिचय आपण आमच्या सर्व या प्रेक्षकांना करून द्यावा. नमस्कार. माझं माहेरकडचं नाव आहे श्रीमती वर्षा लक्ष्मणराव मुंडे आणि सासरकडील वर्षा विजयराव कराड. माझं सासर आणि माहेर अंबेजोगाईचं आहे, त्यामुळं अगदी माझं शिक्षण सुरुवातीचं शिक्षण माझं श्री योगेश्वरी मेडिकल विभागातील प्राथमिक शाळा तिथं झालं. त्यानंतरचं माझं उच्च महाविद्यालयापर्यंतचं शिक्षण देखील योगेश्वरी शाळेमध्ये झालं आणि ग्रामीण भागातील जी गाव आहे त्या ठिकाणी पण माझं नाव नसतानाही शिक्षणाचा संपर्क आला. कारण घरच्या अडचणींमुळं कधी गावाकडं मी राहायचे तेव्हा तिथल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये देखील मी बसलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मी बालवयामध्ये जवळपास 3 ते 4 शाळांचा अनुभव घेतलेला आहे. आपण पाहिलं की बालवयामध्ये त्यांनी 3-4 शाळांचा अनुभव घेतला आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत होतात त्यावेळेची शाळेची परिस्थिती, शिक्षणाची परिस्थिती आणि शिकवण्याची परिस्थिती अशी कशा पद्धतीने होती? त्यावेळी शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे असा भेद करता येणार नाही. काळ बदलला, शिक्षणाची परिमाणं बदलली, म्हणजे जशी जशी परिस्थिती बदलते तसं तसं शिक्षकाला अद्ययावत व्हावं लागतं. म्हणजे आमच्या वेळी आम्हाला शिक्षा जरी केली तरी आमचे पालक कधी येत नव्हते तक्रार घेऊन, कारण त्यांना शिक्षकांबद्दल विश्वास होता. आणि म्हणजे मी प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता बघते की छडी लागे छमछम त्या पद्धतीनं होतं आणि आमचाही तरी देखील आम्हाला शिक्षकांबद्दल आदर वगैरे ह्या गोष्टी होत्या. आत्ता काळ असा बदलला आहे की पालकांमध्येही अवेअरनेस आलेला आहे आणि शिक्षकांनाही असं वाटतं की छडीचा वापर कमी करायला पाहिजे. म्हणजे हा समन्वयामध्ये बदल झालेला आहे. मग कधीतरी काही मुलांच्या बाबतीमध्ये समजा अशी वेळ आली तर पालकांना सांगणं, त्यांना असा विश्वास देणं की हे आवश्यक आहे, अशा पद्धतीनं ते समन्वयानं होत आहे आत्ता पण. म्हणजे काळ बदलला तरी शिक्षक बदलतो आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने काळ बदलतो आहे त्या पद्धतीने शिक्षक पण बदलत आहेत. परंतु मला एकच सांगायचं की सुरुवातीचं शिक्षण तुम्ही घेत असताना त्यावेळेस तुम्हाला कुठले छंद होते, तुम्हाला काय आवडत होतं, लहानपणीचे छंद आणि आता मोठ्यापणीचे छंद यामध्ये तफावत असेल, फरक असेल तर लहानपणी काय तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडत होत्या?
साहजिकच माझं बालपण म्हणजे अगदी दिवाळी, उन्हाळी सुट्टी आणि सगळे एकत्र कुटुंब पद्धती तेव्हा आणखीन मोठ्या प्रमाणात होती आणि शेतीविषयक व्यवसाय असतील आणि शेती हा मुख्य व्यवसाय असेल तर सगळेजण एकत्र येण्याचं प्रमाणही त्यावेळी जास्त होतं. त्या अर्थानं माझं पूर्ण बालपण ग्रामीण भागात गेलेलं आहे. इथून जवळच 18 किलोमीटरचं सोनीहुरा जे गाव आहे त्या ठिकाणी तिथं देखील माझे आईकडचे म्हणजे मामा वगैरे आणि वडिलांकडचे काका आत्या ह्या सगळे या परिसरातलेच आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळं त्यावेळचं जेवढं अनुभव विश्व होतं किंवा जेवढं मला उपलब्ध साहित्य असेल किंवा ते वातावरण त्यातच माझे छंद असतील कदाचित, पण त्याच धर्तीवर आधारित नंतर देखील छंद राहिले. हेही मात्र मला शैक्षणिक दृष्टीने सांगावं असं वाटतं की लहानपणामध्ये आपल्याला जे अनुभव मिळतात त्याचा निश्चितच पुढं उपयोग होतो. त्या दृष्टीनं मला लहानपणी मोरपीस गोळा करायला आवडायचे, वेगवेगळ्या गाड्यांची चित्र, दगडांचे प्रकार वेगवेगळे, म्हणजे आजही तो छंद आहे. मी आत्ता सध्या जर म्हणलं तर निसर्गातले जे सूक्ष्म निरीक्षण असतात म्हणजे रानफुलं आहेत, अगदी इथून पठाण मांडव्यापासून आंबेजोगाईपासून त्या गावाला जाईपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर इतकी रानफुलं दिसतील. तर त्याचे माझ्याकडे जवळपास वेगवेगळ्या त्या छबीच्या निसर्गाच्या 4000 फोटोंचं संकलन आहे जे स्वतः मी काढलेलं आहे आणि मला खूप आनंद मिळतो पावसाळ्याच्या दिवसात जाऊन हे करणं. म्हणजे ते जे माळरान ज्याला म्हणतो, डोंगरमाथा, माळरान, शेत, चिखलामधून शेतात जाणं, झाडावर चढणं, विहिरीमध्ये पोहणं, ह्या सगळ्या गोष्टींचा इतका भरभरून आनंद घेतला आहे की म्हणजे ते अजूनही ते पुरून उरतं की असं एखादा छंद आपल्याला असला पाहिजे जो आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये तो सवयीचा भाग जर झाला तर ताणतणावाचं वेगळं व्यवस्थापन करण्याची गरज पडत नाही. म्हणून आजही म्हणजे अगदी मला पेरणी पण करता येते. म्हणजे आम्ही आमच्या त्याची साधन असतं पेरणी करण्याचं, त्याच्या पाठीमागं आम्ही बसायचो आमच्या काकांना वगैरे त्यांच्यासोबत. ते आपोआप शेतात चिखलातून जायची गरज पडत नाही. मग त्याला ती मोगरी म्हणतात. आता म्हणजे अगदी अशी परिस्थिती आहे की ते जे साहित्य त्याची पण ओळख काही जणांना नाही आहे. तर ही आपली ग्रामीण जीवन ही माझी नाळ आहे असं म्हटलं तरी चालते. त्यामुळं मला आत्ता देखील मला बागकाम, त्याच्यानंतर फोटोचं तर मी सांगितलेलंच आहे. लहान मुलांशी संवाद करायला मला सगळ्यात जास्त आवडतं आणि ते शिक्षक म्हणून काम करत असताना मला सगळ्यात जास्त ती संधी मिळाली असं मला वाटते. जवळपास 24 वर्ष झालं या लहान मुलांमध्ये मी असल्यामुळं आणि मला असं वाटतं या निमित्तानं सांगावं की जेवढी मुलं लहान असतात तेवढं त्यांच्यामध्ये ईश्वर तत्व जास्त असतं आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये जो निखळ निरागस आनंद मिळतो आणि आपण आपल्यातलं पण एक लहान मूल जपू शकतो, तो आनंद मी भरभरून अनुभवला आहे आणि अनुभवणार आहे असं मला वाटतं. यस, आपण पाहिलं की बालपण देगा देवा असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने आज बाईंना खूप आनंद होतो आहे. त्याचं कारण आहे की लहानपणी जे छंद त्यांनी जोपासले ते छंदसुद्धा आता या शिक्षक वयामध्ये ते जोपासत आहेत. त्याचं कारण सांगतो की 24 वर्षापासून लहान मुलांमध्ये आहेत. म्हणजे लहानपण किती महत्त्वाचं आहे तर त्यांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे. परंतु आणखीन मला एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची बाईंच्या माध्यमातून की आज मुलांना छंद काय आहेत तर मुलं काय वापरत आहेत, मोबाईल वापरत आहेत, मोबाईलवरती गेम खेळत आहेत. म्हणजे पहिले बाई ज्यावेळेस छंद जोपासायचे आणि ते पण छंद आज पण जोपासत आहेत म्हणजे मुलांमध्ये रुजवण्याचं काम ते करत आहेत. हे सर्व असताना मात्र आज आणखीनही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचे छंद वगैरे सांगितले की मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची की सुरुवातीला लहानपणी तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही या शिक्षक पेशीकडे तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे असं तुम्हाला कधी वाटलं होतं? नाही, तसा कधी विचार केला नव्हता. कारण करिअर ओरिएंटेड विचार करणारी पालक सिस्टीमच नव्हती तेव्हा मला असं वाटते. फक्त मुलांना आपल्या चांगलं शिकवायचं, मुलगी म्हणून आईला असं वाटणं माझ्या त्या काळामध्ये की घरातलं सगळं काम आलं पाहिजे किंवा नातेवाईकांकडं वेगळ्या ट्युशन क्लासेसपेक्षा सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे जाऊन राहण्याचा अनुभव, आत्या मामा असतील तर हा अनुभव होता. तिथं कुठंही म्हणजे माझ्या 12वीपर्यंत कधीही घरामध्ये काय करायचे, काय व्हायचे, बनायचे असा कुठलाही विषय नव्हता. फक्त शिकायचे आणि ते शिक्षण खऱ्या अर्थानं समाजातून, घरातून, गावातून, सहकाऱ्यांमधून म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींमधून असं ते नकळत घडणारं शिक्षण होतं असं मला वाटते. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. परंतु हे बोलत असताना तुम्ही सांगितलं की एक ग्रामीण परिस्थिती, गाव कोसाचं गाव म्हणजे छोटंसं गाव आणि त्या गावातून तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्या गावात शिक्षण शिकलेलं आहे. परंतु
एकीकडे म्हटलं जातं की ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षण दिलं जात नाही आहे, म्हणजे शिकवलं जात नाही, किंवा एक 4थी झाली, 7वी झाली, 10वी झाली की त्या मुलीचं लग्न करायचा विचार हे प्रत्येक पालकाकडे असतो. परंतु तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या आजी आजोबांना वाटलं नाही की तुम्ही बस झाला, आता 7वी झाली, 10वी झाली, आता पुढं शिक्षण नको, असं वाटलं होतं का तुम्हाला कधी? हा प्रश्न तुम्ही म्हणजे अगदी रास्त असा विचारला आहे. ह्याच्यामध्ये माझी म्हणजे ह्याचं मूळ जातं माझ्या आजीकडं, आईच्या आईकडं. म्हणजे अगदी 1965-66चा काळ असेल. आणि त्या काळामध्ये आमच्या गावातून म्हणजे सोनिवरा गावामधून शिक्षणासाठी इथं मोजकी अगदी जे त्यावेळचे पोलीस पाटील किंवा तलाठी वगैरे अशी काही पदं असायची, त्यांची मुलं 2-3 त्यातले त्यात चांगले शेतकरी जे असतील त्यांची मुलं अंबेजोगाईसाठी शिक्षणाला यायची. आणि अर्थातच योगेश्वरी शाळेमध्ये त्यांचा प्रवेश असायचा, त्यातले काही आपल्या खोलेश्वर विद्यालयामध्ये. तर माझे मामा, माझे वडील आणि त्यांचे मित्र अशा एक 5-6 जणं, म्हणजे ही मी पार्श्वभूमी का सांगते, कारण पहिली पिढी सजग झाली तर दुसरी पिढी आपल्या मुलीच्या बाबतीत आणखीन सजग होते, म्हणून हा संदर्भ देणं मला आवश्यक वाटतो. आणि ते सगळेजण रूम करून राहायचे, आपल्या खोलेश्वर विद्यालयाच्या परिसरातच राहत होते आणि ते शाळेचे 7वीपर्यंतचे विद्यार्थी होते सगळे. तर त्यावेळी त्यांना भाकरी करून कोण घालणार असं म्हणून माझ्या आईचा प्रवेश अंबेजोगाईत झाला, की घरातली एक मुलगी आहे. आणि त्यामध्ये माझ्या आजीची भूमिका महत्त्वाची होती. आजोबांनी स्पष्ट नकार दिलेला असताना, विरोध केलेला असताना माझी आजी असं म्हणायची की तिला खायला प्यायला तर घरी जे खाणार आहे तेच लागणार आहे, तिथं कपडा लत्ता तर तोच लागणार आहे, मग इथं घरी राहण्यापेक्षा बहीण भावंडांसोबत शिकेल ती, असं म्हणून माझी आई आमच्या गावातली पहिली 10वी झालेली महिला. त्या अगोदर आमच्या गावामध्ये मुलींचं शिक्षण हा विषय नव्हता. आणि मग आई पहिली 10वी 1972 साली, आणि मग त्यामुळं ती शिकलेली असल्यामुळं तिला इतरांपेक्षा आणि तिच्यामध्ये असलेला बदल हा नक्कीच माहिती होता. म्हणून जरी नातेवाईकांचा समजा लवकर लग्न करण्याविषयीचा किंवा शिक्षण नोकरीविषयीचा असा विचार असेल, तरी पण तो आईमुळं आणि वडिलांमुळं दोघांमुळे तो म्हणजे संपलेला होता. आणि शिकलं पाहिजे, म्हणजे माझ्या वडिलांना तर असं वाटायचं की मुली स्वतः शिकून सवरून स्वतःच्या म्हणजे पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. आणि तसंच सासरी देखील नोकरी करणारी मी पहिली महिला आहे आमच्या घरातली. त्या दृष्टीने खरंच खूप आनंद वेगळा वाटतो आहे, कारण लहानपणी आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. परंतु अनेक जाहिराती असेल, अनेक संदर्भ असतील, आणखीन पोस्टर असतील, बातम्याच्या माध्यमातून शिक्षण हे मुलींना द्या असं प्रत्येक ठिकाणी लिहिलं जायचं. आणि आणखीनसुद्धा भिंतीवरती लिहिलं जातं बघा, मुली शिकली पाहिजे, शाळेत गेली पाहिजे, मुलीचं शिक्षण करून घ्या, मुलींना शिकवा. आणि या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि वाचलेल्या पण आहेत. परंतु मला एक दृष्टिकोनातून वाटतं आहे की त्यांचा जो परिचय आपण घेतो आहे ना, खरंच नक्की एक आगळा वेगळा परिचय आम्हाला घेता येतो आहे. आणि दुसरी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लहानपण तुमचं छान पद्धतीने गेले, परंतु कॉलेजचं जीवन, कॉलेजमध्ये तुम्ही आल्यानंतर कॉलेज करत करत तुम्ही आता D.Ed केलं असेल, B.Ed केलं असेल, परंतु हे करत असताना तुम्हाला वाटलं नाही की मी हे कॉलेज करत करत मी दुसरी फील्डमध्ये जाईल किंवा मला दुसरी नोकरी वगैरे, म्हणजे नोकरी तुम्हाला कुठली करायची होती, हा संदर्भ तुमच्या डोक्यात होता का त्यावेळेस? तसं आवड विचारली तर मला वकील आणि पोलीस क्षेत्रामध्ये जाण्याची माझी खूप इच्छा होती. परंतु याच्या अगोदरच्या प्रश्नामधून जे आलं की शिकायचं आहे पण शिक्षणाला मर्यादा, असं थोडंसं त्या काळात होतं. परगावी शिक्षणासाठी पाठवण्याचं असेल, सुरक्षितता असेल, तर आपल्या गावामध्ये जे उपलब्ध पर्याय आहेत त्यापैकी एक आपण काहीतरी घ्यावं असा एक त्यावेळीचा एक संकेत होता. म्हणजे आईवडिलांनी केलं वगैरे असा काही विषय नव्हता, तर समाजामध्ये सारासार विचार करून जी एक पद्धती तयार झालेली असते ते कुठलेही साधारण आईवडील ती स्वीकारतात. आणि ह्या 2 क्षेत्रांमध्ये जाण्याविषयी इच्छा होती. परंतु म्हणजे कधी कधी तर मला म्हणजे अगदी सैन्यामध्ये पण जाण्याचे विचार यायचे. म्हणजे माझी कामाची पद्धत किंवा माझी विचार करण्याची पद्धत मला असं त्या पद्धतीने आवडतं. म्हणजे केवळ फक्त सांगणं किंवा फक्त विचार करणं असं नाही, तर एक पाऊल पुढं जाऊन त्या गोष्टीसाठी कृती करणं, प्रत्यक्ष मग प्रसंगी विरोध स्वीकारणं किंवा ते समोरच्याला व्यवस्थित पटवून देणं आणि ते करणं असा स्वभाव असल्यामुळं. आणि आई नेहमी म्हणायची की तू शिक्षक झाली नसतीस तर एक चांगली वकील झाली असतीस किंवा चांगलं हे झालं असतं. तर ते ठीक आहे. पण नंतर म्हणजे मी जेव्हा BScला होते त्यानंतर
म्हणजे माझा वडिलांच्या इच्छेमुळं, की वडिलांना एक असं वाटायचं की शिक्षक हा एक समाजात चांगला सन्मान असलेला पेशा आहे, तुला स्वतःला सगळ्या गोष्टी हे करून स्वतःचं करिअर म्हणा हे सगळं व्यवस्थित करता येईल, आणि म्हणून मग माझा प्रवेश D.Ed B.Ed पुढं मी लग्नानंतर MA केलं, B.Ed केलं 2 वर्षाचं रेग्युलर, त्यानंतर म्हणजे शैक्षणिक म्हणजे ज्या आवश्यकतेनुसार मला ज्या ज्या गोष्टी ॲडॉप्ट करायच्या होत्या, शिकायच्या होत्या, आवश्यक वाटत होत्या, त्या मी लग्न झाल्यानंतर जवळपास 7 ते 8 वर्ष शिकले. आपण पाहिलं सर्वजण की खूप छान पद्धतीने आज त्यांचा विचार होता की वकील व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जायचं असा विचार होता. परंतु आपण जे ठरवतो त्यामध्ये थोडंफार तफावत होते आणि दुसरीकडे माणूस वळतो. म्हणजे त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती की मुलीनं D.Ed करावं, B.Ed करावं, एक चांगलं शिक्षक बनावं, आणि नक्कीच त्यांनी D.Ed केलं, B.Ed केलं आणि आज शिक्षक म्हणून ते आज आपल्यासमोर आलेले आहेत. परंतु हे सर्व असताना मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं, विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांनी परत शिक्षण घेतलं, मग त्यांच्या सासरच्या मंडळीचं, त्यांच्या मिस्टरांचं हे कसं विचार होते की शिक्षण शिकवायचं का नाही? कारण ग्रामीण भागातली मुलगी आपल्या घरात आली आहे, मग त्या मुलीला शिकवायचं कसं किंवा शिक्षण तिच्याकडून करून घ्यायचं का नाही हा प्रश्न होता. परंतु त्यांना तो आवडला का? किंवा तुम्ही जर त्यांना काही प्रश्न केले होते की मला शिक्षण शिकायचं आहे किंवा मला पुढं शिक्षण शिकायचं आहे, असं तुमच्या जे सासरच्या मंडळीकडून तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या का? की म्हणतात ना सासरच्या मंडळीकडून आपल्याला मिळत नाहीत, परंतु तुम्हाला ते मिळालं का त्यांच्याकडून की शिक्षण करण्यासाठी किंवा तुम्हाला पुढं जाण्यासाठी सपोर्ट कशा पद्धतीने मिळाला? अगदी 100% सपोर्ट मिळाला. म्हणजे सुरुवात अशी झाली की माझं D.Edही पूर्ण झालेलं नव्हतं आणि माझं लग्न झालं, म्हणजे परीक्षा राहिली होती वयाच्या म्हणजे त्या टप्प्यामध्ये, आणि त्यामुळं 1 वर्ष माझा गॅप गेला शिक्षणाचा. पण मुळातच काही विचार आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणजे वाचन असेल, आमच्या वडील स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, त्यामुळं आम्हाला 8वी 9वीपासून त्यांनी पुस्तकं वाचनाची सवय लावली होती. म्हणजे अगदी शासकीय मासिकांपासनं ते वेगवेगळ्या व्यक्तींच्या विचारांची मासिकं आमच्या घरामध्ये असायची. त्यामुळं ते कुठंतरी ती ओढ वाचनाची होती. आणि आता आपण काय करू शकतो, तर विज्ञान शाखेला पुढं गेल्यानंतर आपण दररोज उपस्थित राहू शकणार नाहीत. माझ्याच पद्धतीनं मी विचार केला आणि मग मनाची सगळी तयारी करून की पुढं BAला प्रवेश घ्यायचा, आणि विचारणा झाली तेव्हा कुठलाही विरोध झाला नाही. त्यांनी देखील परवानगी दिली. माझे सासरे KC कराड सर योगेश्वरी शाळेचे मुख्याध्यापक होते, आणि माझ्या पतीचाही तुमचा परिचय आहेच आहे डॉक्टर विजय कराड, तर त्यांनी पण पूर्णपणे माझ्या पाठीशी होते. मग त्यानंतर मी BAला म्हणजे त्यावेळी महाविद्यालयातून पहिली आले होते. म्हणजे मी त्यावेळी गरोदर असतानासुद्धा मी 9व्या महिन्यामध्ये परीक्षा द्यायला गेले होते, ती पूर्ण केली. आणि नंतर ती प्रेरणा मिळाली की कारण मी ना ॲक्च्युअल शैक्षणिक शालेय अभ्यासक्रमामध्ये मी कधी टॉपर नव्हते, म्हणजे एक सर्वसामान्य विद्यार्थिनी होते. परंतु असं म्हणतात ना की विकास हा फक्त शैक्षणिक मानसिक असा नसतो, तर तो आपण आत्ता मी शिक्षक म्हणून जेव्हा विचार करते की सर्व अर्थानं व्हायला पाहिजे, व्यक्तिमत्व घडायला पाहिजे. तर मग जे मला शाळेत नाही मिळालं ते मला ग्रामीण भागात मिळालं. जे म्हणजे आमच्या सोनिवऱ्याचा पाणी प्रश्न तर अगदी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की त्याची सामाजिकतेची पण त्याच्यामध्ये मला स्पर्श होत गेला. मग हे सगळं करत असताना माझे विचार सांगितल्यानंतर मला सासरच्या कुणाकडूनही विरोध नाही झाला. मी BA केलं आणि त्याच्यानंतर मला म्हणजे खोलेश्वर प्राथमिक विद्यालय म्हणजेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था इथं शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, आणि तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला असं मला वाटते. पाहिलं आपण की विचार वेगवेगळे येतात, परंतु शिक्षण शिकत असताना आपण शिक्षक तर व्हायचं आहे, परंतु हे त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हतं. आपल्या पण मनात नसतं की आपण हे व्हायचं आहे. परंतु आज त्यांनी सांगितलं की सासरच्या मंडळीनंसुद्धा खूप छान पद्धतीने त्यांना सपोर्ट केला, शिक्षणाच्या बाबतीत सपोर्ट केला, आणि आज ज्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्या आणि एक वेगळा आनंद त्यांच्यात निर्माण झाला. आज भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या तुम्ही खोलेश्वर प्रगती वर्गामध्ये आज तुम्ही शिक्षक म्हणून काम करत होतात सुरुवातीला. तर सुरुवातीला काम करत असताना तुम्हाला काय शाळेतून अनुभव आले, शिक्षकांचे, मुलांचे, पालकांचे काय सुरुवातीला अनुभव आले? माझी जॉईनिंग 2001ची आहे. सुरुवातीला मी सांगते की मला म्हणजे जे आहे जसं आहे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते मी. सुरुवातीला मला भाषण कौशल्य नव्हतं,
म्हणजे एकतर संकोच होता थोडासा, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील. पण शाळेमध्ये मी जेव्हा लागले तेव्हा त्यावेळी एक एक जबाबदारी वेगवेगळ्या प्रकारची येत गेली आणि ती नवी म्हणजे काय म्हणतात त्याचा विश्वास वाढत जाणं व्यवस्थापनाचा, प्रशासनाचा, आणि ते हळूहळू पूर्ण करण्यासाठी आपण आपल्याला अद्ययावत करणं, अपडेट करत राहणं, यातून मला ह्या सगळ्या गोष्टी घडत आल्या. म्हणजे यावर्षी जर समजा आमच्याकडं विद्यासभेमार्फत मंडळांची रचना आहे. समजा मी सुरुवातीचे 2 वर्ष कलोपासक मंडळ प्रमुख झाले, तर मी बाईंकडे जायचे, त्यावेळच्या सरांकडे जायचे आणि की आता मला मंडळ बदलून द्या, म्हणजे आता मला हे शिकले मी, आता मला दुसरं पाहिजे. असं करत करत मी जवळपास सगळे विभाग आणि सगळे मंडळ जे आहेत त्यांचा अनुभव घेतला. त्यामुळं काय होतं माहिती, मला असं वाटतं की त्यामुळं आपण उत्साही राहतो. नवीन काम करत असताना जे आपल्या स्मृती असतात किंवा आपण काम करत असताना त्यामधली आवड आपली टिकून राहते असं वाटते. म्हणून तेच काम करण्यापेक्षा माझा विश्वास की कामामध्ये बदल, सतत वेगवेगळ्या गोष्टी माहिती करून घेणं, आणि त्यामुळं मी हे झाले. सुरुवातीला मला विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणजे आता अनुभव आहे म्हणून मी अगदी सहजतेनं समस्या सोडवण्याचं ते कौशल्य प्राप्त झालं आहे. परंतु सुरुवातीला ते कुणाकडेच नसतं. म्हणजे आता बरेच जण शिक्षकही ही मुलाखत पाहतील तर अचानक असा ड्रास्टिक चेंज कोणामध्येच होत नसतो, तो हळूहळू घडत जात असतो. मला तर असं म्हणा वाटतं की जसं भारतीय शिक्षण म्हणजे खोलेश्वर शाळेमधला विद्यार्थी घडतो तसंच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमधला शिक्षक देखील घडतो, आणि त्याचं मी सर्वोत्तम उदाहरण आहे. 5 मिनिटंही म्हणजे अगदी मी आभार मानायचे तर समोर मला समोर सगळे असे माझ्या डोळ्यासमोर तरळायचे. आज अगदी तुम्ही कोणत्याही विषयावर कधीही म्हणजे माझ्या शैक्षणिक मी जे काम करते त्या क्षेत्राशी तर माझे ते अनुभव तेवढे जमा झालेत, मी सहजपणे बोलू शकते. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भाषण कौशल्य म्हणजे बोलण्याची त्यांच्याकडे लय नव्हती, बोलू शकत नव्हत्या, परंतु ज्यावेळेस ते शाळेत रुजू झाल्या आणि त्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केलं. माझ्या संदर्भात मी पण एक किस्सा तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस मी शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालो त्यावेळेस 3 वर्ष शाळा केली, स्मार्ट पीटीच्या ट्रेनिंग केल्या, आणि त्यावेळेस मी बोर्डावरती ज्यावेळेस चित्र काढायचो त्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की मला चित्र येईल का नाही, परंतु थोडं चित्र काढत होतो आणि काढत मी त्याची प्रॅक्टिस करत गेलो बोर्डावरती, आणि ते चित्र इतकं छान पद्धतीने येऊ लागलं मला. आणि बोलण्यासंदर्भात आता त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या विषय असं होतं, परंतु क्वचितच एखादा विद्यार्थी असतो की तो भाषण करून पुढं आलेला असतो. परंतु आज तुम्ही ज्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या या प्रगती वर्गामध्ये काम करताय, शिक्षक म्हणून काम करत असताना तुमची जबाबदारी वेगवेगळी तुम्ही सांभाळली, परंतु हे करत असताना तुम्ही आज प्रगती वर्गाच्या विभाग प्रमुख म्हणून काम करताय. आणि हे विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना सुरुवातीला हे तुमच्या मनामध्ये कधी आलं होतं की मी विभाग प्रमुख होईल किंवा विभाग प्रमुख म्हणून काम करेल, आणि आज काम करत असताना कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? विभाग प्रमुख होईल किंवा संस्थेनं माझ्यावर जी सध्या जिम्मेदारी दिलेली, जबाबदारी टाकलेली आहे, अशा पद्धतीचा मी कधीच विचार केला नव्हता. परंतु माझा काम करण्याचा विचार हा पहिल्यापासूनच ह्या पद्धतीचा होता. कदाचित त्या गोष्टींमुळे ते इतरांपेक्षा थोडंसं वेगळेपण लक्षात आले असेल. म्हणजे मी जरी शिक्षक होते तरी मी असा कधी विचार नाही केला. अगदी नवीनही होते की माझ्या वर्गात बाजूच्या वर्गात काय चाललं आहे, किंवा पालक आलेत तर कशासाठी पालक येतात शाळेत, किंवा प्रत्येक बैठकीचं वृत्तलेखन असेल, प्रत्येक बैठकांमध्ये जे आम्हाला म्हणजे आमच्याकडं कार्यकर्ते स्वरूपामध्ये जे काही आदरणीय व्यक्ती येतात त्यांचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव हे कुठं ना कुठं आपल्या आजूबाजूला घडत असतात. पण आपण त्यावर कृती करतो का, तर नाही, कधी दुर्लक्ष करतो, कधी तो प्रश्नच सोडून देतो. परंतु तो प्रश्न त्यामुळे सुटत नाही, तर तो प्रश्न वाढत जातो. म्हणून म्हणजे कधी कधी दायित्व जरी दिलेलं नसेल तरी मी ह्या शाळेचा संस्थेचा घटक आहे म्हणून मी त्या आत्मीयतेनं अगदी निडरपणे त्या गोष्टी आपल्या प्रमुखाला सांगणं, सहकाऱ्यांना सांगणं, नाही आवडल्या तर पद्धत माझ्यात काही कमतरता आहे का, अरे ठीक आहे ह्या पद्धतीनं नाही आवडलं तर आपण दुसऱ्या पद्धतीनं सांगू, असं करत करत म्हणजे मी स्वतः सहकारी नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आहे. आणि जेव्हा आपण टीम आता झाल्यानंतरचा जेव्हा आपण एखादं टीमवर्क बिल्टअप करतो त्यावेळी टीमवर्कमधला प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी आमच्या बालवाडीच्या सेविकाताईसुद्धा त्यांना पण ती गोष्ट माहिती असली पाहिजे की जी मला शाळेविषयीची माहिती जी त्यांच्या कामामधून दिसून येणार आहे. असं असल्यामुळं प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट वाढण्यासाठी काय
करावं. शेवटी मला असं वाटतं की म्हणजे एक कुठलंही इन्स्टिट्यूट, संस्था, शाळा, NGO, कुठलंही अशी एखादं संघटन असतं, छोटंसं टीम जे असतं, त्याचं यश कशावर असतं तर त्यांचं भाव परिवर्तन. माणूस हा परिवर्तनशील आहे. म्हणजे समजा कालचा माझा अनुभव आणि आजचा अनुभव यामध्ये फरक आहे, पण त्या अनुभवातून शिकून आपण पुढे गेलं पाहिजे. माझ्याही निश्चितच काही त्रुटी राहू शकतात, चुका होऊ शकतात, परंतु आम्ही एखादा मोठा कार्यक्रम झाला तर तुम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असता मोठ्या, ते झाल्यानंतर त्याची एक छोटीशी बैठक घेणं, मग तिथं कौतुकही करणं, परंतु काय राहिलं आहे आपलं, त्यातलं काय कमतरता आहे, त्या पुढं कशा नीट करता येतील, त्यांनी आपण सगळे मिळून अपडेट. म्हणजे एक असं म्हणता येईल की सामूहिकतेमध्ये कधी कधी गती कमी असते पण दिशा योग्य असते, आणि ती दिशा योग्य असली की ती हळूहळू जरी ती कासवाची वाटचाल असेल तरी ती अंतर कापत जात असते. आणि फक्त वैयक्तिक विचार करून किंवा प्रमुख या नात्यानं फक्त सूचना देणं आणि काम टाकून मोकळं झाल्यानंतर सशाची गती मिळू शकते, परंतु ती गती नियंत्रित पण ठेवता आली पाहिजे. म्हणजे शर्यत जिंकणं हा विषय नसतो, तर सगळ्यांना घेऊन सोबत चालल्यानंतर शर्यत जिंकणारच असतो आपण, हा विश्वास टीमवर्क करताना मला वाटतं असा. नक्कीच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये काम करताना तुम्ही शर्यत जिंकतायत. त्याचं कारण सांगतोय की आज शिक्षकांना घेऊन चालणं, कर्मचाऱ्याला घेऊन त्या गोष्टी करणं, आणि एक पदाधिकारी म्हणून पदाधिकाऱ्यांबरोबरसुद्धा तुम्ही छान पद्धतीने राहणं, आणि काही गोष्टी कमतरता असेल तर त्यांच्याकडून तुम्ही मागून घेणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु आजपर्यंत तुम्ही जसं प्रगती विभाग जॉईन केलेला आहे, म्हणजे प्रगती विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना तुमच्याकडे मुलांचे कुठले उपक्रम तुम्ही आजपर्यंत घेतले, पालकांसाठी काय उपक्रम घेतले, आणि मुलांची सहल असेल, मुलांची गॅदरिंग असेल, स्नेहसंमेलन असेल, या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत काय काय उपक्रम घेतले आणि पुढंसुद्धा काय उपक्रम घेणार आहात? म्हणजे मी विभाग प्रमुख झाल्यापासनं किंवा आधी शिक्षक असल्यापासनं प्रत्येक उपक्रम हा मी उपक्रमाची किंवा प्रयोग म्हणू त्याला, प्रयोगांची रचना करत, कारण आपण आधी नाही सांगू शकत की या उपक्रमातून किती यश मिळालं. आपण फक्त आयोजन करतो आणि त्याची कार्यवाही करतो, परंतु त्यातून आपण किती मिळवलं ह्याचा, या परिणामांचा पण विचार करून मग पुढच्या प्रयोगाची रचना करणं, या पद्धतीवर मी विश्वास ठेवते. त्या अनुषंगानं आपण अगदी तालुक्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण वॉटर बेल उपक्रम घेतला होता. म्हणजे मुलांना पाण्याविषयीची सवय, शिक्षकांमध्ये ती जागरूकता, कधी कधी म्हणजे शिक्षकांचं पण आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आम्ही कोरोना काळामध्ये शाळा बंद झाली आणि म्हणजे कुठलंही पुढचं फार काही नियोजन नसताना सगळी सिस्टीम ती स्पॉईल होईल असं वाटू लागलं, परंतु त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं होतं की विद्यार्थ्यांशी संपर्क करणं. आणि हे सगळं विचार करत असताना मला आमच्या प्रगती विभागासाठी आम्ही मुलांसाठी व्हिडिओ तयार केले शिक्षकांनी, आणि माता पालकांना सजग केलं. म्हणजे माता पालकांना मार्गदर्शित करून त्यांच्याकडनं आम्ही अध्यापन करून घेतलं, कारण ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा माहिती आहेत आणि पारंपरिक शिक्षक आणि शिक्षण पद्धतीला पर्याय नाही असं उलट त्यानंतर तर लक्षात यायला लागलं काही गोष्टी. तर त्या अनुषंगानं ह्या उपक्रमांची रचना गटवाईज आहे. म्हणजे शिक्षक म्हणून मी विचार करणं वेगळा उपक्रम आहे, विभाग प्रमुख म्हणून विभागासाठी शिक्षकांकडून करून घेणं वेगळं आहे, आणि मी स्वतः एक माझा पालकवर्ग जो आहे समजा 600-650 संख्या जी आहे त्या माता पालकांसाठी, कारण मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये माता पालक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे मुलांचा अगदी आरोग्याचा विचार केला तर आईला कंटाळा आले असेल तर मुलांचा डब्बा चांगला येणार नाही. म्हणजे आहाराचा प्रश्न आला, आईंचा वेळ संध्याकाळचा जर TV सिरियलमध्ये जाणार असेल तर आमच्या मुलांचा गृहपाठ होणार नाही. म्हणजे आई आणि मुलगा हे नातं दृढ होणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटतं की शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आलं पाहिजे. त्यामुळं वर्षभरामध्ये आमचं शैक्षणिक कुठलेही तासिका डिस्टर्ब न होता, फार काही डिस्टर्ब न होता, प्रत्येक माता पालक शाळेमध्ये कशी येईल आणि त्यांच्याशी माझा संवाद कसा होईल हा विचार केला. मग असं लक्षात आलं की माता पालकांमध्ये खूप करण्याची इच्छा आहे, पण त्यांना माहिती नाही की काय करायचं आहे. प्रेम खूप आहे मुलावर, त्याच्यासाठी करा वाटतंय, शाळेत छान पाठवा वाटते, परंतु प्राथमिक शिक्षण आनंददायी करायचं आहे तर काय केलं पाहिजे. म्हणजे इतर विद्यार्थ्यांशी तुलना करणं असेल त्यांचं, किंवा प्रत्येक
स्पर्धेत प्रत्येक विषयात पहिला क्रमांक यावा हा अट्टहास असेल, तर याला कुठेतरी मुलांच्या दृष्टीनं विचार केला तर मर्यादा आहेत ना. प्रत्येक मूल सारखं नाही आहे. मग ह्या मुलांच्या मानसशास्त्राच्या आधारावर मी जेवढा काही अभ्यास केला, अनुभव आला, आणि मला एक शिक्षक म्हणून तळमळीनं ह्या प्राथमिक शिक्षणासाठी कुठल्या 10 गोष्टी आवश्यक आहेत असं वाटलं. आणि कोरोना काळातच मी माता पालकांसाठी पुस्तक लिहिलं बालमन फुलवताना, आणि ते आजही मी त्याच्या प्रती बालवाडीतल्या म्हणजे आमच्या छोट्या शिशु गटातल्या माता पालकांना देत असते की ह्या 10 गोष्टी तुम्ही करा. 4थी पर्यंतचा तुमचा प्रवास कसा सुखकर होईल, म्हणजे मुलांनाही ताणतणाव येणार नाही आणि आई म्हणून तुम्हाला तो आनंद घेता येईल असं. म्हणजे या उपक्रमांच्या नावांपेक्षा उपक्रम ठरवताना त्याच्या मागची वैचारिक बैठक महत्त्वाची, की हे माझ्या शाळेत मला का घ्यायचं आहे आणि हे कुणासाठी घ्यायचं आहे. तसं करत असताना परत 3 गट केले. काही उपक्रम शिक्षकांसाठी, काही उपक्रम विद्यार्थ्यांसाठी, आणि काही उपक्रम माझी शाळा समाजात जावी म्हणून. या 3 गोष्टीच्या अनुषंगानं मग वर्गातील उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, मग वयोगटाची रचना. म्हणजे शिशुवाटिकेमध्ये उपक्रम असतील तर ते वेगळे असावेत अगदीच. म्हणजे त्यांना वेशभूषा वगैरे इथपर्यंत ठीक आहे. समजा साधा आता गणपती उत्सव येत आहे, आपल्या दुर्वा असतात, 21 दुर्वांची जुडी करणं. मुलांना दुर्वांचा स्पर्श होतो, याला दुर्वा म्हणतात, कळतात. निसर्गातून ते तोडून आणतील, आईसोबत जातील, त्या 21 अंकापर्यंत मोजतील आणि त्याची जुडी बांधायची असते. त्या अनुषंगानं गवताची मोळी, लाकडाची मोळी हे आमच्या ताई त्यांना सांगू शकतील. इतका मी असा बारकाईनं विचार करते. मग हाच उपक्रम आमच्या 4थीच्या मुलांना नाही जमू शकत. समजा आज शिक्षक दिन आहे, आज शिक्षक दिनानिमित्त आम्ही प्रत्येक वर्गासाठी वेगळा उपक्रम घेतला. आम्ही पहिलीच्या मुलांना असं सांगितलं की तुम्ही शिक्षकांची वेशभूषा करून या. आता बऱ्याच जणांना असं वाटलं की ताईंनी शिक्षकाची वेशभूषा का, तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतल्या कोणत्या शिक्षकाची वेशभूषा करावी वाटते. म्हणजे अगदी सकाळी आल्यानंतर मुलं सांगत होते, मी आज ही बाई बनले, मी आज हे सर बनले, म्हणजे त्यांची नावं घेऊन. तर त्यातून ते अनुकरण करतात. हे माझ्या शिक्षकांपर्यंतही गेलं, आणि माझा गणवेश, माझी वेशभूषा ही माझ्या विद्यार्थ्यांना अनुकरणीय असेल हे सूचनेपेक्षा मुलांनी सांगितलं तर शिक्षकांना देखील जास्त चांगलं. मग दुसरीसाठी आम्ही भित्तीपत्रक तयार करणे असेल. 3री 4थीला आम्ही पत्रलेखनातून मनोगत. म्हणजे मी मगाशी सांगताना एक मुद्दा राहिला की कोरोना काळामध्ये अशी अवस्था होती की मुलांचा नैसर्गिक गुणधर्म आहे बडबड करणं, बोलणं, खेळणं, धडपड करणं. म्हणजे त्यांच्याकडची जी ऊर्जा असते त्याला युटिलाइज आपण केलं पाहिजे. मग कोरोना काळात हे शक्य नव्हतं. काही आमचे मुलं 2 रूममध्ये राहणारे आहेत, काही फ्लॅट सिस्टीममध्ये अंगण कुठं आहे, बाहेरच पडायचं नाही. मग ह्यांना खेळतं कसं करायचं, यांना बोलतं कसं करायचं. मग आम्ही सुरुवातीला त्यांना असं सांगितलं की तुम्हाला तुमचे जेवढे त्यावेळी भेटी होत नव्हत्या नातेवाईकांच्या, आणि म्हणजे दिवाळीपर्यंतचा हा पिरियड असाच होता धाकधुकीचा. तर मग त्यावेळी त्यांना पत्रलेखन करणं. मग प्रत्येकाला अक्षरशः डोळ्यात पाणी येईल असे शाळेला सुद्धा पत्र लिहिले मुलांनी की तू आमच्याशी आबोला का धरलास. म्हणजे तर हा जो भाव आहे ना, भावनिर्मिती झाली कुठल्याही गोष्टीची. मला असं वाटतं की जीवनाचं व्यवस्थापन म्हणजे भावभावनांचं व्यवस्थापन आहे, आणि त्याचं व्यवस्थापन लहानपणापासून जर झालं व्यवस्थित तर मुलांच्या विचारांना दिशा मिळते. तो भाव निर्माण झाला की त्याची कृती तशी होते. म्हणजे त्याला जर समजा आदरयुक्त भाव शिक्षकांमध्ये असेल तर तो शिक्षकांचा आदराने ऐकेल, आणि भीती जर निर्माण झाली तर फक्त ते सांगतात म्हणून वर्गातच ऐकतील, बाहेर ऐकणार नाहीत. अशा पद्धतीनं ती उपक्रमांची रचना करण्यामागचं माझं आहे. उपक्रम हे उदाहरण आहे, मग त्यात अनेक उदाहरणं सांगता येतात. सहल असेल, आम्ही पहिलीच्या मुलांची मुक्कामी सहल घेतली होती. म्हणजे जिथं आपण अगदी मोठ्या वर्गातल्या मुलांची सहल ठेवतो, मुक्कामी सहल, तर इतके अतिशय म्हणजे घरचं नावसुद्धा काढलं नाही मुलांनी, आईबाबांचं. इतके रमले पाहिजेत, हा दुसरा एक मुद्दा त्याच्यातला. म्हणजे उपक्रमामध्ये मुलं रमली पाहिजेत. म्हणजे आणि मग त्या उपक्रमांना काहीतरी साध्य करण्याची दिशा असली पाहिजे. समजा आम्ही कोरोना काळामध्ये आम्ही 5 जणींनी वारली चित्रकला शिकली महिलांनी. म्हणजे अगोदर मी शिकली, मी माझ्या सहकारी भगिनींना शिकवली ना. आम्ही आज त्या वारली चित्रकलेचं अगदी तुम्हाला आत्ता येताना वर्गाभोवतीचे जे वर्ग आहेत त्याच्यासमोरचे ती आमच्या विद्यार्थ्यांनीच केलेली आहे. म्हणजे त्याला अभिजात कला किंवा असं काहीतरी फ्लॅशलाईटसारखा उपक्रम करायचा आहे आणि प्रसिद्धी द्यायची, हा हेतू आमच्या उपक्रमांमागं कधीच नसतो. तर तो त्या मुलामध्ये, पालकामध्ये किंवा शिक्षकामध्ये तरी भाव निर्माण करणारा असतो, काहीतरी त्याच्या हाताला कौशल्य प्राप्त करून देणारा असतो. आत्तासुद्धा आपल्या बाजूच्या वर्गामध्ये गणपती तयार करण्याची कार्यशाळा सुरू आहे.
आणि म्हणजे त्या एक सहज मला जे सहजपणे सुचते ते सांगते की मग कुणाला शिकवायचे, फक्त नॉमिनल शिकवून मोकळं व्हायचं का? नाही, आम्ही नोंदणी करून 25 माता पालकांना शिकवतो. त्या माता पालकांनी तयार केलेला गणपती घरामध्ये देखील तोच बसवायचा, पर्यावरणपूरक गणपती बसवायचा. असा म्हणजे त्याच्यामागं खूप विचार करून त्या उपक्रमांची निवड केलेली असते. आज तुम्ही अनेक उपक्रम घेत आहेत. उपक्रमाच्या माध्यमातून मुलं असतील, पालक असतील, त्यांच्याकडे हे उपक्रम तर तुम्ही घेताच, परंतु मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्यासमोर की शाळा आहे, शाळेमध्ये शिक्षक पण काम करतात, तुम्ही पण काम करताय, परंतु वेगळ्या पद्धतीने सर्वजण काम करतात. म्हणजे सर्वांना वेगवेगळं काम आहे आणि त्या पद्धतीने होतं. परंतु हे उपक्रम सोडले तर आणखीन शाळेमध्ये समजा आता शाळा तुमची कितवीपर्यंत आहे, ते प्रगती वर्ग कितवीपर्यंत आहे, या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, किती शिक्षक आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना दिवसभर आपण कशा पद्धतीने परिपाठ घेतला जातो, कसं त्यांचा विचार केला जातो आणि मुलांना तुम्ही त्या संदर्भात काही माहिती देत असताना तुमच्याकडे कॉम्प्युटर लॅब असेल किंवा तुमच्याकडं आणखीन काही गोष्टी असतील तर तुमच्याकडे आहेत का ते, आणि त्या मुलांसमोर कसं तुम्ही त्यांना दाखवता किंवा त्यांना कशा पद्धतीने माहिती देता? दरवर्षीचं नियोजन करत असताना समजा मला 2024-25च्या पूर्ण शैक्षणिक वर्षाचं ॲकॅडमिक आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं आहे, तर मी मागच्या वर्षीचा अनुभव आणि डायरी एकदा वाचते की त्यामध्ये कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या अनावश्यक होत्या त्या आधी बाजूला करणं आणि म्हणजे वेळेची इफिशियन्सी वाढवणं, ज्याला असं पण आपण म्हणतो की जास्तीत जास्त मला मुलांचा वेळ मुलांसाठी कसा वापरता येईल. आणि मग हा विचार करताना त्या दृष्टीनं पुढच्या वर्षीचं नियोजन चिंतन अगोदरच झालेलं असतं. म्हणजे स्पष्ट म्हणजे एक गोष्ट करावीच लागते, तरच ऐन वेळेला ठरवणाऱ्या गोष्टी होत नाहीत. मग हे करत असताना की शिक्षकांना मोटिवेट करायचे, तर काही अंशी हे जे टीम बिल्टअप करणं असतं यामध्ये शिक्षकांची चिंतन बैठक म्हणून एक प्रकार आहे, तो एक आम्ही 8 दिवसाला घेत असतो. त्यामध्ये मागच्या 8 दिवसाचं झालेल्या कार्यक्रमांची रचना आणि पुढच्या 8 दिवसांची रचना, त्यानंतर छोट्या छोट्या गटांच्या छोट्या वेगळ्या स्वतंत्र बैठका घेणं. म्हणजे माझ्या गटातील शिक्षकांचं समजा त्यांना एखादी गोष्ट लक्षात नाही आली, समजली नाही आणि त्यामुळं त्रुटी राहिली, तर सर्वांसमोर त्याला ते न सांगता वैयक्तिक बोलून समजून सांगणं. म्हणजे हा पण मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे. शिक्षकाचा आत्मसन्मान राहिला जावा या स्पष्ट मताची मी आहे की प्रत्येकामधली नकारात्मकता, वाईट गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला त्याच दिसतात, पण त्यातलं चांगलं पाहिलं तर ते चांगलं आणखीन बाहेर येतं. त्या चांगल्याचं कौतुक गेल्यानंतर ते आणखीन प्लस होत राहतं आणि त्याचा शाळेसाठी खूप उपयोग होतो. मग अगदी ते व्यवस्थापन दैनंदिन असेल, म्हणजे तुम्ही जसं म्हणलात प्रार्थना सभा वगैरे, तर सुरुवातीला प्रार्थना सभेमध्ये एक पाठांतर पत्रक तयार केलेलं असतं. त्या आमची संस्थेनं तयार केलेली नियोजन पुस्तिका आहे. त्या नियोजन पुस्तिकेचा सुद्धा आधार घेऊन या सगळ्यांचा मेळ बसवून आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी, वेगवेगळ्या भाषांचा सहभाग प्राथमिक स्तरावर घेण्यासाठी अशा पद्धतीनं ती परिपाठाची प्रार्थना सभेची रचना केली जाते. त्यामध्ये आम्ही प्रत्येक मुलांचा वाढदिवस साजरा करतो, त्यांच्यासाठी शुभेच्छा कार्ड देतो, संस्कृतमधून त्यांना त्या शुभेच्छा देतो. प्रत्येक विशेष कार्यक्रमाला एक मात्र करतो आम्ही की गटशहाच कार्यक्रमाची रचना करतो. म्हणजे बालवाडीचा माझा मुलगा आणि चौथीचा मुलगा हे एकत्र जर मी 1 तास बसवले तर 1 तासाचा कार्यक्रम दोघांसाठी एकसारखा असू शकत नाही. त्यामुळं गटशहा या कार्यक्रमांची रचना केली जाते वर्षभरांची. फक्त प्रतिमा पूजन, मुख्य त्या संदर्भातली काही माहिती सांगणं असेल, विशेष कुणी आपण पाहुणे बोलवलेले असतील तर ते सर्वांसमोर, कारण प्राथमिक या गटासाठी भाषण, वक्तृत्व यापेक्षा मी गोष्ट सांगणं आणि त्यांच्यासमोर कृतीतून ते दाखवणं. म्हणजे थोडक्यात पदाधिकारी शिक्षकांची कशी हाताळणी करतात त्यावर शिक्षकांचं काम करण्याची पद्धत आणि शिक्षक विद्यार्थ्यांची कशी हाताळणी करतात त्यावर विद्यार्थ्यांची घडवणूक. म्हणजे ही एक साखळी आहे आणि त्या साखळीमधली प्रत्येक कडी महत्त्वाची आहे. हे नियोजन करत असताना कधी कधी अचानक उद्भवणारे प्रसंग येतात, अचानक अडीअडचणी येतात, शिक्षकांमध्ये देखील मतभेद होतात. म्हणजे मी मुलाखतीच्या माध्यमातून अगदी असं औपचारिक किंवा नाटकी स्वरूपात कुठली गोष्ट अशी सांगणार नाही की हे असं केलं म्हणजे असं. तर व्यक्ती बदलल्यानं तर यशाचा फॉर्म्युला बदलतो. म्हणजे प्रत्येकाचे प्लस मायनस वेगवेगळे आहेत, पण ध्येय उद्दिष्ट जर एक असेल, पक्का असेल तर एकमेकांनी ते म्हणजे 4 गोष्टी दुसऱ्यांच्या चांगल्या, 4 गोष्टी माझ्या, हे जे
टीमवर्क बिल्टअप करणं, त्यामुळं सर्व ओव्हरऑल आपल्या गटाचा किंवा ह्याचं यश येतं ह्याच्यावर माझा जबरदस्त म्हणजे विश्वास आहे. त्यामुळं कधी कधी मी माझ्या वैयक्तिक मतंसुद्धा बाजूला ठेवते आणि माझ्यापेक्षा अगदी ज्युनियर शिक्षक असेल आणि त्यांनी एखादी सांगितलेली चांगली गोष्ट असेल तर ती गोष्ट आम्ही सगळे लागू करतो, कारण आम्ही सगळे एकत्र बसतो. त्याही पुढे जाऊन आम्ही यावर्षीपासनं आत्ता जे सगळं बदलती सामाजिक परिस्थिती आहे, ताणतणाव आहे, तर या दृष्टीनं आता चिंतन बैठका एक फॉर्मेट शिक्षकांना माहिती झाला आहे की तो फॉर्मेट सहसा कुणी मोडण्याचा प्रयत्न करत नाही प्रगती विभागामध्ये. मग आता त्याच्या पुढं जायचं आहे तर काय करायचं, तर आता आपल्याला शिक्षकांच्या ताणतणावाचं व्यवस्थापन हे करणं भाग. मग आम्ही हास्य क्लबची स्थापना केलेली आहे. म्हणजे शाळा सुटल्यानंतर एक सगळ्यांनी कुणीच कुणाला सूचना देणार नाहीत, एक 2 मिनिटासाठी वर्गात येतील आणि त्यानिमित्तानं आम्ही ठरवून हसणं जो प्रकार आहे तो आवश्यक आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर दुसरे एक आमच्याकडे खाऊ गल्ली एक आहे. याच्यात कुणाला कंपल्शन नाही आहे, पण एक आपल्या दिलेल्या जॉब चार्ट शिवाय एकमेकांचे सहसंबंध कसे आहेत त्यावर मानवीय व्यवस्थापन असतं असं मला वाटतं. आणि काम वर्कलोड जास्त असेल, काम जास्त साहजिकच इतकं अपडेट राहायचं आहे म्हणजे कामाचा ताण असणारच आहे त्यांनाही, हे मी ओळखून आहे. आणि त्यांच्यातलाच एक घटक होऊन मी तो प्रयत्न करत असते की मला त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त कसं मिसळता येईल माझी कामं करून. आणि मग त्यावेळी आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा मी वारंवार त्यांना सांगते की मी तुमची प्रमुख नाही आहे, मी तुमची सहकारी आहे. आणि मोकळेपणानं अगदी म्हणजे सगळे बोलतात. आणि तेच खरं आमच्या टीमवर्कचं यश आहे की प्रत्येकाला स्वतःचा विचार मांडण्याची संधी आहे, म्हणजे आणि प्रत्येकाला त्याची दिलेल्या दायित्वाची जबाबदारी घेण्याची जाणीवही आहे. त्यामुळं फार सूचना वगैरे असा प्रकार न होता की आता माहिती ही एक इव्हेंट करायचा आहे, हे शाळेमध्ये हे शासनाचं पत्र आलं आहे, ह्या पद्धतीनं करायचं आहे, तर प्रत्येकजण आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. कधी काही जण कमी पडू शकतात, काही जणांना जास्त म्हणजे जबाबदारी असू शकते, परंतु आपल्याकडं त्या व्यक्तीतील कौशल्यानुसार आपल्याला ती निवड करावी लागते. म्हणजे तो पुन्हा मग आपला व्यवस्थापनाचा भाग येतो. तुम्ही खूप काही गोष्टी सांगताय आणि खरंच पालकांपर्यंत ती पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. आणि मला एकच सांगायचं की शिक्षक कसा असावा, शिक्षकामधले गुण कसे असावेत आणि शिक्षकाबरोबर विभाग प्रमुख कसा असावा आणि विभाग प्रमुखातील गुण कसे असावेत, या माध्यमातून आज वर्षा मुंडे मॅडम आपल्याशी बोलत आहेत. परंतु हे करत असताना आणखीन मला काही प्रश्न सुचत आहेत आणि प्रश्नाचं उत्तर ते छान पद्धतीने देत आहेत. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक शिक्षण क्षेत्रातल्या शाळा आहेत, हे वेगवेगळ्या शाळा आहेत, संस्था आहेत. परंतु हे असताना देखील आज तुम्ही एक प्रगती वर्गाच्या माध्यमातून पालकांसमोर एक वेगळ्या पद्धतीने शाळा पुढे घेऊन जात आहात. म्हणजे तुमच्या शाळेचा निकाल असेल, तुमच्या शाळेतले मुलांची प्रगती असेल, मुलांचे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये यश असेल, असे तुमच्या शाळेतून दरवर्षी कुठल्या परीक्षेला मुलं बसतात, त्यांचं प्रावीण्य कशात मिळतं आणि पालकांचं त्यात सहकार्य आणि तुमच्या शाळेचे पदाधिकारी जे आहेत, शालेय समितीचे असतील, शाळेचे, त्यांचं कसं सहकार्य असतं. यामध्ये मी एक सांगते की प्रगती विभागाची सुरुवातच मुळामध्ये या संकुलात झाली. त्याचं कारण एक विशेष वर्ग, नावच प्रगती वर्ग आहे, एक विशेष वर्ग, मर्यादित संख्या आणि त्यांच्यावर वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग. माझ्या अगोदरचे जे काही पदाधिकारी असतील, विभाग प्रमुख म्हणून दायित्व निभावलेलं असेल, मुख्याध्यापक असतील, त्यांनी ज्या उंचीवर प्रगती विभागाला नेऊन ठेवलं आहे त्या उंचीवर प्रगती विभागाला एक तर मला त्याहीपेक्षा उंच न्यायचं आहे किंवा किमान तिथपर्यंत ठेवायचं आहे, हे उद्दिष्ट मला माहिती आहे. माझ्याकडं जेव्हा दायित्व आलं त्यावेळी काही गोष्टी आधी तशा व्यवस्थापनामध्ये होत्या अगोदरपासूनच, पण त्यामध्ये एक व्यक्ती बदलला की त्याचा स्पर्श त्या व्यवस्थापनाला होतच असतो. आणि मग त्यावेळची आव्हानं वेगळी, आत्ताची आव्हानं वेगळी, त्यानुसार मला तो विचार करूनही काही बदल करावा लागेल हा माझा विचार होता. आणि मी शिक्षक म्हणून 23 वर्ष काम केलेलं असल्यामुळं मला असं शिक्षकाच्या भूमिकेतून मी ते पद पाहणं आणि मी शिक्षक म्हणून काम करत असताना कुठल्या रचना बदलायच्या त्या जर मी प्रमुख झाल्यानंतर बदलता येत असतील तर मी निश्चित त्या बदलल्या पाहिजेत असा विश्वास मी स्वतःमध्ये निर्माण केला. आणि मला शालेय समितीचे अध्यक्ष आमचे उन्मेषजी मातेकर सर असतील, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक
श्री शिवाजी हेंडगे सर असतील, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष श्री विजय वालवडकर सर, आमचे स्थानिकचे कार्यवाह माननीय श्री किरण कोदरकर सर असतील किंवा इतर सर्वच स्थानिक संकुलातील पदाधिकारी असतील, कार्यकारिणीचे इथले स्थानिकचे जे काही केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत, डॉक्टर कल्पनाताई चौसाळकर, रामभाऊ कुलकर्णी, अविनाशजी तळणीकर, अप्पाराव यादव सर असतील, आडे सर असतील, आमच्या आत्ता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत किंवा आमच्या संस्थेचे कार्यवाहक असतील माननीय श्री हेमंतरावजी वैद्य, आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्रजी आलुरकर सर असतील किंवा विद्यासभेच्या रचनेतून हे काम असेल, म्हणजे अगदी प्रत्येक घटक केंद्रीय कार्यकारिणीतील सदस्य असतील. तर प्रगती विभागाचं हे विशेष वेगळेपण सर्वांना पूर्वीपासूनच माहिती आहे. ते समर्थपणे चालवण्याची जबाबदारी सध्या माझ्यावर आहे असा मी विचार करते. म्हणजे हा जो प्रवाह आहे आमच्या संस्थेचा, त्या प्रवाहात मला स्पर्श झाला, त्या प्रवाहात मी सामील झाले आणि तो प्रवाह तसा अगदी निखळ, निरलस, स्वच्छ ठेवून, कर्तव्याप्रती दक्ष राहून ते टिकवणं, तो गढूळ न हो देता तो तसाच नितळ टिकवणं. आणि जेव्हा माझी ती क्षमता संपेल तेव्हा मी अगदी निस्वार्थ भावनेनं बाजूला जाऊन माझ्यासारखं इथं कोणी काम करू शकतंय का त्याची सुद्धा मी रचना करणं, ही माझी जबाबदारी मी आत्ताच्या काळात समजते. आणि त्या दृष्टीनं सगळ्यांचं मला अगदी सहकार्य लाभलेलं असतं. प्रसंग कसे येतात, कधी कधी पालकांच्या समस्या येतात, विद्यार्थ्यांच्या समस्या येतात. मग त्यावेळी आपल्या म्हणजे जे काही आपले अधिकारी असतात त्यांच्याशी आम्ही संपर्क करतो, बोलतो आणि त्यांच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून समाजामधल्या ज्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी माझा असणारा संपर्क देखील मला या बाबतीमध्ये खूप कामी येतो. म्हणजे महिला म्हणून किंवा परिवाराचे जे काही स्वतःच्या ओळखी असतात त्याचा देखील मला शाळेचे खरंच म्हणजे उपयोग होतो. आणि एक मला माहिती की जे काम सुसंवादाने होणार आहे, संघटन केल्याने होणार आहे आणि एकमेकाच्या संपर्काने होणार आहे, ते फक्त नियम करून आणि मी सांगितलंय म्हणून दुसरे ऐकतील असं होणार नाही. त्यामुळे मी कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून विचार करून माझं दायित्व सांभाळण्याचा प्रयत्न करते. आता किती यशस्वी होते नाही होत ह्याचं समीक्षण, ज्याला सिंहावलोकन म्हणतात, ते मी करते. त्यातल्या काही मला त्रुटी पण जाणवतात हे अगदी मी सांगते. मग मी तो पुढच्या वर्षी, जसं मी सांगितलं की आधी ठरवलेलं असतं, तर पुढच्या वेळेस मात्र ती चूक होत नाही. नवीन चूक होऊ शकते कारण काम करणाऱ्याची चूक होत असते, पण ती परत रिपीटेडली तीच चूक होत नाही. बरोबर आहे. नक्कीच आपण पाहिलं की संस्थेमध्ये काम करत असताना पदाधिकाऱ्यांचं सहकार्य असणं गरजेचं आहे आणि ते सहकार्य जर पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित आपल्याला दिलं तर काम करण्याची ऊर्जा मिळत असते. आणि त्याच पद्धतीने आज तुम्हाला पण ऊर्जा देण्याचं कार्य संस्थेच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असतं. आणि त्यामुळेच आज आम्हाला पण खूप आनंद झाला आहे की कारण आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनानिमित्त आज तुमच्याबरोबर आम्हाला बोलता आलं, तुमची मुलाखत घेता आली आणि त्या माध्यमातून पालकांसमोर, प्रेक्षकांसमोर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपल्या मुलाला कुठल्या शाळेत घालावं, आपल्या मुलांची चॉईस कशी आहे किंवा पालकांची चॉईस वेगवेगळी असू शकते. कोणाचं इंग्लिश मिडियम असेल, कोणाचं सेमी असेल, कोणाचं मराठी असेल, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांना शाळेमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो, प्रवेश देण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे असताना मात्र अंबेजोगाई शहरातील ही वेगळी शाळा आहे आणि या वेगळ्या शाळेतली ही प्रगती, नावच त्यांचं प्रगती आहे आणि प्रगतीच्या माध्यमातून एक चांगली प्रगती करण्याचं कार्य या ठिकाणी वर्षा मुंडे मॅडम आणि त्यांचं सर्व सहकारी करतायत. नक्कीच आज आम्हाला आनंद झाला आहे तुमच्याशी बोलून आणि तुम्ही आज आमच्याबरोबर खूप छान पद्धतीने तुमची माहिती दिलेली आहे. कारण शिक्षक कसा असावा, शिक्षक जर झाल्यानंतर त्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या पालकांपर्यंत काय संदेश दिला पाहिजे, कशा पद्धतीने तिथपर्यंत गेले पाहिजे. तर त्या संदर्भातून मला शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आज आमच्याबरोबर बातचीत केलेली आहे, आज मुलाखत छान पद्धतीने दिली आणि तुमचा जीवन प्रवास तुम्ही सांगितलेला आहे. परंतु जाता जाता मला एकच सांगायचं आहे की तुम्ही पालकांना काय संदेश देणार आहात या माध्यमातून. तुम्ही एक शिक्षक म्हणून विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या माध्यमातून एक संदेश द्यावा. एक संदेश असा द्यावा वाटतो की मुलांचे आपण पालक आहोत, मालक नाहीत, ही गोष्ट विसरू नये. आणि ती आपलीच छोटी प्रतिकृती आहे, त्यामुळं आपण त्या वयामध्ये जसे असतो तसंच ते आपलं मूल असतं. आणि निसर्गतः प्रत्येक गोष्ट शिकवल्याने शिकतं मूल, हा एक कन्सेप्ट त्यांनी बाजूला करावा. मूल आपोआप शिकत असतं, त्याच्यामध्ये काही
ज्याला काय म्हणतात इनबिल्ट गुण असतात. प्रत्येक मूल हे स्पेशल आहे. प्रत्येक मुलामध्ये काही क्षमता आहेत आणि त्यामुळं तुलना करू नका इतर मुलांसोबत. आणि विशेष करून माता पालकांसाठी तर माझा असा संदेश आहे की आपल्या मैत्रिणी, आपल्या कॉलनीतल्या शेजारणी किंवा कुठल्या तरी शाळेचा ट्रेंड आहे म्हणून त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा माझ्या मुलाला प्राथमिक शिक्षणासाठी घराच्या जवळची कोणती शाळा आहे हा विचार महत्त्वाचा आहे. माझं मूल ज्या भाषेत स्वप्न पाहतं, ज्या भाषेत विचार करतं ते माध्यम त्याचं असलं पाहिजे. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावं या विचारांची मी आहे. कारण भाषा हे माध्यम आहे, मीडियम आहे, ज्ञान नाही आहे. ज्ञान मुलगा किंवा मुलगी म्हणजे विद्यार्थी स्वतःहून तयार करत असतं. निसर्गानेच त्याच्यामध्ये त्याची शक्ती दिलेली आहे. तर ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी त्याचं शिक्षण आनंददायी व्हावं आणि कसं होईल यासाठी त्याला तुम्ही ताण देऊ नका. म्हणजे ताणतणावाच्या व्यवस्थापनाची सुरुवात अगदी आईपासून होते. त्याच्यावर अनावश्यक ताण आला नाही पाहिजे अभ्यासाचा, त्याच्या क्षमता. म्हणजे यासाठी एक सोपं उदाहरण देते, कारण माझा मुख्य विषयच माता पालकांचं किंवा पालकांचं समुपदेशन आणि मार्गदर्शन असल्यामुळं मला या माध्यमातून सांगायला मिळतं. ही आणखीन मोठी संधी आहे. प्रत्येक मूल ज्या वयाचं असतं तेवढ्याच वयाचे आपण पालक असतो. म्हणजे माझं मूल जर 5 वर्षाचं आहे आणि बालवाडीत जाते तर मी पालक म्हणून 5 वर्ष वयाची आहे. त्या मुला इतकाच मलाही त्याच्या वाढीचा विकासाचा अनुभव आहे. म्हणून कुठलेही त्याच्याबद्दलचे निर्णय घेताना म्हणजे अगदी सर्व ताईंना मी असं म्हणेल की आपण साधी एखादी साडी घ्यायची तर 10 दुकानातून फिरतो. मग शाळा निवडताना आपण किती शाळा पाहून येतो, त्या शाळेमधल्या कुठल्या गोष्टी आपण पाहतो. आपण फक्त वर दिसणाऱ्या भौतिक सुविधा आणि तिथं असणाऱ्या अपडेटपणा एवढ्याच गोष्टी पाहतो की त्या शाळेमधून माझ्या मुलांमध्ये जे येणारे विचार आहेत, त्याचं जे भावविश्व बदलणार आहे त्या गोष्टींचा आम्ही कधी विचार करणार आहोत. म्हणून माता पालक त्या विद्यार्थ्याच्या पहिल्या गुरु असतात. मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षण म्हणजे मुलाला शिकण्यासाठी तयार करण्यासाठीचं शिक्षण असतं आणि त्यासाठी त्याचं शरीर, मन आणि भावना या 3 गोष्टींचा विकास सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि या गोष्टींकडं आई म्हणून त्यांनी लक्ष द्यावं. आणि त्या अनुषंगानं मगाशी सरांनी जे प्रश्न विचारला त्याला उद्देशून मी एक सांगते की आमच्या शाळेमध्ये आमची मुलं फक्त स्पर्धा परीक्षेमध्येच यशस्वी होत नाहीत. स्पर्धा परीक्षेमध्ये तर राज्य पातळीवर जातात, पण त्याशिवाय गाण्याच्या स्पर्धा असतील, हस्तकला असेल, खेळ असेल, याशिवाय प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनुसार त्यांच्यामध्ये आवश्यकतेनुसार जी कौशल्य विकसित करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं त्यांना समजून घेणं असेल आणि मार्गदर्शन करणं असेल. अगदी 1 to 1 त्या पालकांशी माझा संपर्क असतो आणि आमच्या शिक्षकांचाही संपर्क असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या पालकांपर्यंत पोहोचतो. फक्त हुशार मुलांचे आम्ही शिक्षक नाहीत, तर 4 पावलं मागं राहिलेल्या विद्यार्थ्यांना पण आम्ही हात देऊन सहकारी बनवून पालकांसोबत आम्ही त्याला घेऊन पुढं त्याची वाटचाल करतो. येस, खूप छान पद्धतीने संदेश पण आपल्याला सर्वांसाठी दिलेला आहे. मला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगायची की ज्यावेळेस मूल जन्मलं जातं, घरामध्ये मूल जन्माला येतं, त्यावेळेस मुलगा म्हणजे छोटं मूल रडत असतं आणि आई त्याला थापवत असते, म्हणजे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच पद्धतीने शाळेमध्ये ज्यावेळेस मुलं येतात त्यांना शांत करण्याचं कामसुद्धा शिक्षकाच्या माध्यमातून होत असतं. परंतु आज तुम्ही एवढा मोठा प्रगती वर्ग चालवत आहे, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करताय आणि आज संदेश पण खूप छान पद्धतीने दिला आहे. धन्यवाद मॅडम, आपल्याशी खूप छान चर्चा झाली, मुलाखत खूप छान दिली आणि मला तर वाटतं की आयुष्यात असे काही शिक्षक असावेत की त्यांच्याबरोबर आमची मुलाखत घेता यावी आणि त्यांच्याबरोबर आम्हाला एक सहवास 1 तासाचा मिळतो आहे आणि तो म्हणजे या माध्यमातून. कारण मुलाखत हे नॉमिनल आपल्यासाठी आहे, परंतु या मुलाखतीतून आपल्याला शब्द घ्यायचे आहेत आणि शब्दाच्या माध्यमातून शिक्षक काय करतात, प्रगती वर्ग चालवताना त्यांना काय जबाबदारी आहे त्यांच्याकडे, त्यांनी आपल्यासमोर तर दाखवलेलीच आहे, सांगितलेली आहे. परंतु हे सर्व करत असताना आज खूप आम्हाला आनंद वाटतो आहे की आमच्या या योगेश्वरी दर्शन चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आमच्यासमोर आज खूप छान पद्धतीने मुलाखत दिलेली आहे. धन्यवाद
मॅडम तुमचे, कारण आज अचानक आपल्यापर्यंत आम्ही येण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही होकार दिला, तर पुन्हा एकदा आमच्या या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद मानतो, सर्व प्रेक्षकांच्या वतीने धन्यवाद मानतो आणि असंच तुमचं कार्य चांगलं होत राहो त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आहेत. मला देखील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी शाळा, माझे सहकारी शिक्षक आणि माझी संस्था, या शाळेमध्ये काय चालतं हे सर्वांसमोर सांगण्याची संधी मिळाली असं मी समजते आणि त्या सगळ्यांतील एक घटक म्हणून मी फक्त ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जाता जाता मला पालकांसाठी एक संदेश द्यावा वाटतो. आत्ताच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपला मुलगा असो किंवा मुलगी असो, तर 10 वर्षापर्यंत मोबाईलची काहीच आवश्यकता नाही. मोबाईलशिवायसुद्धा ते जगू शकतात जर माता पालकांनी आणि आईवडिलांनी दोघांनी ठरवलं तर. काय पाहतात ती मुलं, तर गोष्ट, गाणी पाहिले मी शाळेमध्ये विचारते, परंतु ही आईची जागा घेत आहेत. खरं तर दररोज जेवताना आईनी गोष्ट सांगावी, आईनी गाणं म्हणून दाखवावं, आईनी शिकवावं. मुलांना मोबाईलची गरज पडू नये याची काळजी आईंनी घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान, जाता जाता खूप छान संदेश दिला. आज मुलं मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत आणि मोबाईलपासून दूर ठेवा हे त्यांनी संदेश दिला आहे. आईनं गोष्टी सांगितली पाहिजे, आईनं गाणं म्हटलं पाहिजे, आजीने गाणं म्हटलं पाहिजे, आजीने मांडीवर घेऊन थापटलं पाहिजे, या पद्धतीने आहे. तर धन्यवाद मॅडम, आज खूप छान संदेश